नमस्कार मित्रांनो, मराठी गायडन्स या युट्यूब चॅनलवरती मी राजेंद्र फडतरे पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे स्वागत करतो। तर मित्रांनो, ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तुमचं नवीन वोटर आयडी कार्ड तुम्ही ऑनलाईन अप्लाय कसं करू शकता आणि हे जे तुमचं वोटर आयडी कार्ड आहे, मतदान कार्ड आहे, ते तुम्हाला 7 ते 8 दिवसात किंवा 10 दिवसात लयत तुम्हाला मिळून जाईल। तुम्ही त्याची सॉफ्ट कॉपी डाउनलोड करू शकता। याची जी कंप्लीट प्रोसेस आहे, म्हणजे संपूर्ण हा व्हिडिओ मी तुमच्यासाठी बनवलाय। स्टेप बाय स्टेप तुम्हाला सांगितलेलं आहे की तुम्ही वोटर आयडी कार्ड साठी कसं अप्लाय करू शकता, डॉक्युमेंट कोणकोणते अपलोड करायचे, संपूर्ण जी माहिती आहे ती तुम्हाला एका व्हिडिओमध्ये दिलेली आहे। तुम्हाला युट्यूब वरती किंवा दुसरीकडे कुठेही पाहण्याची गरज नाही की तुम्हाला मतदान कार्ड कसं काढायचं किंवा वोटर आयडी कार्ड कसं काढायचं। तर चला आपण कंप्लीट जी प्रोसेस आहे, सर्व प्रोसेस स्टेप बाय स्टेप तुम्हाला एकदम समजावून सांगितलेली आहे। हा व्हिडिओ लास्ट पर्यंत पहा आणि जर तुम्ही चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। असेच माहितीपूर्वक व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो। तर चला आता आपण डायरेक्टली कम्प्युटरच्या स्क्रीनवरती पाहूया। आपल्याला वोटर आयडी कार्ड मतदान कार्ड बनवण्यासाठी voter.eci.go.in या वेबसाईटवरती यायचं आहे। वेबसाईटची जी लिंक आहे ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। या वेबसाईटवरती आल्यानंतर आपल्याला अकाउंट क्रिएट करायचं आहे। त्यासाठी आपल्याला साइन अप बटनवरती क्लिक करायचं आहे। साइन अप वरती क्लिक केल्यानंतर आता तुमच्या मोबाईल नंबरची आवश्यकता भासणार आहे। तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर इथे टाकायचा आहे। ईमेल आयडी ऑप्शनल आहे, टाकायची आवश्यकता नाही। त्यानंतर तुमचा जो कॅप्चा आहे तो आहे असा ॲज इट इज तुम्हाला इथे टाकून घ्यायचा आहे। कंटिन्यू वरती क्लिक करायचं आहे। कंटिन्यू वरती क्लिक केल्यानंतर फर्स्ट नेम जसं तुमचं आधार कार्डवरती नाव असेल तसं फर्स्ट नेम आणि लास्ट नेम टाकून घ्या। फर्स्ट नेम लास्ट नेम टाकल्यानंतर आता तुम्हाला एक पासवर्ड बनवायचा आहे। तुम्ही तुमच्या नावाचा पासवर्ड @123 बनवू शकता। पासवर्ड आणि कन्फर्म पासवर्डमध्ये सेम टाकायचं आहे दोन्ही आणि रिक्वेस्ट OTP करायचं आहे। तुमच्या मोबाईलवरती OTP येईल, OTP व्हेरीफाय करून घ्यायचा आहे। त्यानंतर पाहू शकता यू आर सक्सेसफुली साइन अप, काइंडली लॉग इन विथ युअर न्यू। त्यानंतर लॉग इन वरती क्लिक करायचं आहे। लॉग इन वरती क्लिक केल्यानंतर इथे पाहू शकता लॉग इनचा ऑप्शन आलेला आहे। आता तुम्ही जो नंबर रजिस्टर केलेला होता तोच नंबर टाकायचा आहे। इथे तुम्हाला रजिस्टर मोबाईल नंबर किंवा ईमेल आयडी तुम्ही टाकू शकता। त्यानंतर इथे पासवर्ड टाकायचा जो तुम्ही आता क्रिएट केलेला होता। त्यानंतर कॅप्चा टाकायचा आणि तुम्हाला पुन्हा रिक्वेस्ट OTP वरती क्लिक करायचा। आता तुमच्या मोबाईलवरती पुन्हा OTP येईल, तो OTP टाकून तुम्हाला इथे घ्यायचा आहे आणि व्हेरीफाय अँड लॉग इन वरती क्लिक करायचं। आता व्हेरीफाय अँड लॉग इन वरती क्लिक केल्यानंतर सक्सेसफुली तुम्ही लॉग इन होऊन जाणार आहे। याच्यामध्ये इथे पाहू शकता लॉग इन झालेलं आहे। त्यानंतर लॉग आउटचा ऑप्शन पाहायला मिळेल, प्रोफाईल चेंज पासवर्डचा ऑप्शन तुम्हाला इथे पाहायला मिळते। आता आपल्याला काय करायचं आहे, नवीन वोटर आयडी कार्डसाठी अप्लाय करायचं आहे। त्यासाठी आपल्याला फॉर्मचा ऑप्शन दिसतोय। फॉर्ममध्ये इथे भरपूर सारे ऑप्शन तुम्हाला पाहायला मिळतील। तर तुम्हाला फर्स्ट न्यू रजिस्ट्रेशन फॉर जनरल याच्यावरती पाहू शकता फिल फॉर्म 6 याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचा, जो पहिला ऑप्शन आहे। आता इथे भरपूर साऱ्या स्टेप तुम्हाला दिलेल्या आहेत। आता आपण एक एक स्टेप कंप्लीट करणार आहोत। ABCD वाईज आपण एक एक स्टेप तुम्हाला एकदम पद्धतशीर तुम्हाला सांगणार आहे, म्हणजे तुम्हाला व्यवस्थितपणे करता येईल। त्यानंतर तुमची जी लँग्वेज असेल, इंग्लिश, हिंदी, मराठी, ती तुम्ही सिलेक्ट करू शकता। त्यानंतर आता आपण मराठी सिलेक्ट केले। त्यानंतर तुमचं जे राज्य असेल ते राज्य इथे सिलेक्ट करून घ्या। राज्य सिलेक्ट केल्यानंतर तुमचं जे डिस्ट्रिक्ट आहे म्हणजे जिल्हा आहे तो जिल्हा टाकायचा आहे। त्यानंतर इथे पाहू शकता विधानसभा मतदारसंघ निवडा। आता तुमचं जे विधानसभा मतदारसंघ असेल तुमच्या ॲड्रेस प्रमाणे तुमचं जे असेल ते तुम्हाला इथे सिलेक्ट करून घ्यायचं आहे। त्यानंतर काय करायचं आहे, पुढील बटनावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। आता पुढील बटनावरती क्लिक केल्यानंतर पहिले नाव, आता पहिले नाव आणि सरनेम टाकायचं। पहिले नेममध्ये तुम्हाला काय करायचं आहे, तुमचं फर्स्ट नेम आणि वडिलांचं नाव किंवा हजबंड नेम टाकायचं आणि सरनेममध्ये तुमचं आडनाव टाकायचं आहे। त्यानंतर दोन्ही खाली मराठीमध्ये येऊन जाईल। तर तुम्हाला मराठीमध्ये जर काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही इथे कीबोर्डच्या ऑप्शनवरती क्लिक करून कीबोर्ड वापरू शकता। आता इथे अपलोड फोटोग्राफ, तुमचा एक फोटो अपलोड करायचा आहे, त्याची साईज इथे तुम्हाला दिलेली आहे। तर त्याच साईजमध्ये तुम्हाला इथे फोटो तुमचा अपलोड करून घ्यायचा आहे। साईज पाहू शकता 2 MB पेक्षा जास्त नसायला पाहिजे, JPG आणि JPEG। त्यानंतर चूज फाईलवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। तुमच्या कम्प्युटर किंवा मोबाईलमधून जो फोटो असेल तो तुम्हाला इथे अटॅच करून घ्यायचा आहे। त्यानंतर तुम्ही इथे क्रॉप देखील करू शकता तुमचा फोटो आणि त्यानंतर आपल्याला जतन करावरती क्लिक करायचं आहे। पाहू शकता सक्सेसफुली अपलोड झालेलं आहे। त्यानंतर आता आपण नाव वगैरे टाकून घेतलं, फोटो अपलोड केला, वैयक्तिक डिटेल्स आहे ती झाली। पुढील वरती क्लिक करायचं आहे आपल्याला। आता आपली सी ऑप्शन पाहू शकता। आता कोणत्याही एका नातेवाईकाचे नाव व आडनाव, आता तुमच्या वडिलांचे नाव टाकू शकता, आईचे, पत्नी, पती जे असेल ते तुम्ही इथे टाकू शकता। त्यांचं नाव आडनाव टाकायचं आहे। ॲटोमॅटिकली तुम्हाला खालच्या मराठी ऑप्शनमध्ये तुम्हाला ते पाहायला मिळेल। तर हे दोन्ही तुम्हाला तुमचं कोणतंही एक नातेवाईक टाकून घ्यायचं आहे। त्यानंतर पुढील बटनावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे।
आता इथे डी मध्ये पाहू शकता संपर्क तपशील, तुमचा कॉन्टॅक्ट नंबर टाकायचा आहे. मोबाईल नंबर तुम्ही स्वतःचा देणार आहात की नातेवाईकाचा, तर आपण इथे स्वतःवरती क्लिक करूया. त्यानंतर तुमचा मोबाईल नंबर इथे टाकून घ्यायचा आहे. मोबाईल नंबर टाकल्यानंतर रिक्वेस्ट OTP करायचा आहे. आपला मोबाईल नंबर व्हेरीफाय करायचा, त्याचं रिक्वेस्ट OTP वरती क्लिक करायचं आहे. तुम्हाला OTP येईल, तो OTP तुम्हाला खाली इथे टाकून व्हेरीफाय बटनावरती क्लिक करायचं, म्हणजे तुमचा जो मोबाईल नंबर आहे तो व्हेरीफाय होऊन जाईल. त्यानंतर इथे खाली ईमेल ID चा ऑप्शन दिलेला आहे, तर स्वतः ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. सेल्फ ईमेल ID इथे तुमचा जो असेल तो टाकून घ्या आणि हे डिटेल्स झाल्यानंतर पुढील बटनावरती क्लिक करा. एक एक डिटेल्स तुम्ही व्यवस्थित भरून घ्या. त्यानंतर आधार तपशील, आता जो ई ऑप्शन आहे पाहू शकता आधार तपशील. आता तुम्हाला आधार ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि दुसरा ऑप्शन आहे, जर तुमच्याकडे आधार नसेल तर तो सिलेक्ट करू शकता. तर प्रत्येकाकडे आधार कार्ड असतो, तर आधार नंबर टाकून पुढील बटनावरती क्लिक करायचं आहे. तर आपण आधार कार्ड टाकलेलं पुढील बटनावरती क्लिक करूया. आता जेंडर इथे पाहू शकता, जे तुमचं जेंडर असेल ते तुम्ही सिलेक्ट करू शकता, मेल फिमेल जे असेल ते सिलेक्ट करू शकता. त्यानंतर काही करायचं नाही, पुढील बटनावरती क्लिक करायचं आहे. आता इथे आपण खाली पाहू शकता जी ऑप्शन आहे जन्मतारीख माहिती. आता तुमची जन्मतारीख टाकायची आहे आणि तुमचे जन्मतारखेचा जो प्रूफ असेल तो देखील इथे अटॅच करायचा आहे. तर तुमची जन्मतारीख कॅलेंडर बटनावरती क्लिक करून तुमची जी जन्मतारीख असेल, डेट ऑफ बर्थ असेल ती टाकून घ्या. त्यानंतर खाली आल्यानंतर इथे पाहू शकता वयाचा पुरावा म्हणून कागदपत्राची प्रत तुम्हाला इथे सिलेक्ट करायचे. तर जन्मतारखेचा पुरावा कागदपत्रामध्ये तुम्हाला इथे पाहू शकता तुम्ही आधार कार्ड, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स कोणतेही एक ॲड करू शकता. तर सर्वांकडे आधार कार्ड असतं, तर आधार कार्ड इथे सिलेक्ट करूया. त्यानंतर खाली पाहू शकता इथे प्रूफ ऑफ डेट ऑफ बर्थसाठी डॉक्युमेंट आहे ते अटॅच करायचे. त्यासाठी त्याची साईज 2 MB पेक्षा कमीच पाहिजे किंवा 2 MB पर्यंत पाहिजे, JPG, PNG, PDF. त्यानंतर तुम्हाला चूज फाईलवरती करून ते अपलोड करायचं मोबाईल किंवा PC मधून. त्यानंतर पुढील बटनावरती तुम्हाला क्लिक करायचं. आता इथे खाली आल्यानंतर पाहू शकता H मध्ये सध्याच्या पत्त्याचा तपशील, जो तुमचा सध्याचा पत्ता आहे, ॲड्रेस आहे, तो कंप्लीट ॲड्रेस तुम्हाला इथे व्यवस्थित कोणतीही चूक न करता टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर तुम्हाला जिल्हा टाकायचा आहे आणि थोडं खाली यायचं आहे. त्यानंतर ॲड्रेस वगैरे पूर्ण मेन्शन केल्यानंतर टाकून घेतल्यानंतर इथे आता खाली तुम्हाला वरती जो तुम्ही ॲड्रेस टाकलेला आहे त्याच ॲड्रेसचा एक तुम्हाला कोणताही प्रूफ इथे अटॅच करायचा आहे, जोडायचा आहे. तर त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, इथे खाली ऑप्शन दिलेला आहे तुम्ही पाहू शकता, रहिवाशाच्या पुराव्याचा दाखल कागदपत्रे यावरती क्लिक करायचं आहे आणि तुमचा जो तुमच्याकडे ॲड्रेस म्हणून जो प्रूफ असेल तो तुम्ही इथे जोडू शकता. तर आपण दस्तऐवज निवडामध्ये तुमच्याकडे आधार कार्ड असेल, इलेक्ट्रिसिटी बिल, वॉटर बिल, इंडियन पासपोर्ट जे असेल ते तुम्ही सिलेक्ट करू शकता. तर आपण आधार कार्ड सिलेक्ट केलं आहे, सर्वांकडे आधार कार्ड असतं. त्यानंतर चूज फाईलवरती क्लिक करून तुमचं जे आधार कार्ड आहे ते तुम्हाला अपलोड करून घ्यायचं आहे. त्यानंतर पुढील बटनावरती क्लिक करायचं. आता इथे काही टाकायचं नाही, अपंगत्वाची श्रेणी इथे तुम्हाला काही टाकायचं. जर अपंग असेल तर तुम्हाला इथे टाकायचं आहे, अन्यथा हा ऑप्शन जो आहे तो सोडून द्यायचा आहे. खाली आल्यानंतर इथे पाहू शकता सर्टिफिकेट अटॅचमध्ये तुम्हाला नाही ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे, होयवरती क्लिक करायचं नाही. नाही ऑप्शनवरती क्लिक करून तुम्हाला पुढील बटनावरती क्लिक करायचं आहे. पुढीलवरती क्लिक केल्यानंतर इथे पाहू शकता मी सध्या राहत असलेल्या सध्याच्या पत्त्यावर माझ्या कुटुंबातील सदस्याच्या मतदार यादीत आधीच समावेश केलेल्या तपशील खालीलप्रमाणे आहे. म्हणजे तुमच्या घरातील कोणीही एक मतदान यादीत जर नाव असेल तर त्याचं नाव तुम्ही इथे टाकू शकता. मतदान यादीतलं कोणाचं नाव असेल तर टाकू शकता. हा ऑप्शन सोडून द्या, तुम्हाला काही टाकायची इथे गरज नाही. पुढील बटनावरती क्लिक करा. तर आता इथे खाली आल्यानंतर पाहू शकता घोषणामध्ये इथे काय करायचं आहे, तुम्हाला तुमचं जे शहर असेल, गाव असेल त्याचं नाव टाकायचं आहे. शहर असेल शहराचं नाव टाकायचं आहे, गाव असेल तर गाव टाकायचं आहे. त्यानंतर तुमचं जे राज्य आहे ते राज्य तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे. तुमचा जो जिल्हा आहे, डिस्ट्रिक्ट, तो तुम्हाला इथे व्यवस्थित टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर इथे काय करायचं आहे, मी साधारणपणे वर दिलेल्या पत्त्यावर रहिवासी आहे यावरती इथे तुम्हाला बॉक्सवरती क्लिक करून तुम्ही ज्या मंथमध्ये अप्लाय करताय त्या मंथवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. इथे डेट आलेले आहे, मंथ आणि इयर आलेलं आहे. त्यानंतर तुम्हाला इथे खाली पाहू शकता ठिकाण, तुम्ही जिथून अप्लाय करत असाल तो ठिकाण तुम्हाला इथे टाकायचं आहे. त्यानंतर काही करायचं नाही, पुढील बटनावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर आता इथे पाहू शकता जो कॅप्चा दिलेला आहे ॲज इट इज कॅप्चा तुम्हाला इथे टाकून घ्यायचा आहे आणि खाली सबमिट बटनावर पुनरावलोकनवरती क्लिक करायचं. आता इथे तुमचा जो ॲप्लिकेशन फॉर्म असेल तो तुम्हाला इथे पाहायला मिळेल. तुम्ही इथे व्यवस्थित चेक करू शकता, काही चूक झाली असेल तर तुम्ही ह्याला एडिट देखील करू शकता. खाली कीप एडिटिंगवरती क्लिक करू शकता किंवा तुम्हाला सबमिटवरती सादरवरती क्लिक करायचं आहे. तर आता आपण इथे सबमिटवरती क्लिक करूया. आर यू शुअर वॉन्ट टू सबमिट दिस फॉर्म, येसवरती आपल्याला क्लिक करायचं आहे.
येसवरती क्लिक केल्यानंतर पाहू शकता युअर ॲप्लिकेशन हॅज बीन सबमिटेड सक्सेसफुली, जनरेटेड रेफरन्स नंबर. आता हा रेफरन्स नंबर तुम्हाला कॉपी करायचा आहे आणि किंवा फोटो काढून ठेवायचा आहे. त्यानंतर डाउनलोड ॲक्नॉलेजमेंट पण तुम्ही करू शकता. तर ॲक्नॉलेजमेंट तुम्ही डाउनलोड करून तुमच्याकडे ठेवू शकता. त्यानंतर होम पेजवरती यायचं आहे. आता तुम्ही जे ॲप्लिकेशन केलेलं आहे तो ॲप्लिकेशन फॉर्म तुम्हाला ट्रॅक कसं करायचं आहे, तुमचं वोटर आय डी कार्ड जनरेट झालं आहे किंवा नाही, तर त्यासाठी तुम्हाला ट्रॅक ॲप्लिकेशन स्टेटस या बटनावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर इथे तुम्हाला जो रेफरन्स नंबर आता मी कॉपी करायला सांगितला होता किंवा फोटो काढून ठेवायला सांगितलं तो टाकायचा आहे, स्टेट टाकायचा आहे आणि सबमिटवरती क्लिक करायचं आहे. आता इथे तुम्हाला सर्व डिटेल्स तुम्हाला पाहायला मिळेल. सबमिटेडमध्ये पाहू शकता आत्ता सबमिट केलेलं आहे आणि आत्ताची जी डेट आहे ती सबमिट केलेले दिसले. इथे जर तुमचं कंप्लीट झालं, एक्सेप्ट झाला फॉर्म तुमचं, की तुमचं वोटर आय डी कार्ड जनरेट होईल आणि ते तुम्ही डाउनलोड करू शकता. हे मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये कसं डाउनलोड करायचं ते सांगेन. तर अशा पद्धतीने तुम्ही नवीन वोटर आय डी कार्डसाठी, मतदान कार्डसाठी अप्लाय करू शकता. मित्रांनो, जर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच माहितीपूर्वक व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.